ते जे काय आपण पूर्वी करत होते त्यापेक्षा जास्त आता आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे निर्देशानुसार आपण 4-5 नवीन कोर्सेस नवीन विषय सुरू केला आहे. त्यामध्ये ते शॉर्टमध्ये सांगतो. एक तर ते आपण जे न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे. पूर्वीचे कोर्सेस होते फार जुने होते. आता आपण प्रत्येक ITIने सांगितलं होता की तुम्ही न्यू एज कोर्सेसमध्ये जे ते काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सौर ऊर्जाचं असेल, इलेक्ट्रिक EV व्हेकलचे असेल, असे नवीन कोर्सेस त्याने 10 आपण सुचवले होते की त्यामध्ये कोणी तुम्ही सिलेक्ट करावा आणि तुम्ही ते त्याप्रमाणे कोर्सेस देऊ. त्या ते मशिनरी पण आम्ही ते त्याने देतो. आता त्यामध्ये आपण आत्ता साधारणतः प्रथम फेरीमध्ये 170 ITIने हा चूज केला. त्यामध्ये 27,000 सीटचा निर्माण झाला. तर मी सुरुवात केली आणि 27,000 पूर्ण झाला. फुल लोकांनी ते ॲडमिशन घेतला. हा एक न्यू एज कोर्सेस आता सुरू होईल. ते त्याशिवाय प्रत्येक ITIमध्ये आपण जागा वाढवण्यासाठी हँगर्स निर्माण केलेलं आहे. ते पण 300 ITIमध्ये हँगरचा टेंडर सुरू झाला. ते 1 महिन्याच्या आत काम सुरू होईल, 3 महिन्याच्या आत काम संपेल. तर त्यामध्ये आपण नवीन वर्कशॉप उभी करायचं आहे, नवीन क्लासेस सुरू करायचे आहे, असा सर्व माणूस होता आहे. आणि त्याशिवाय आत्ता आपण 8 या 9 नोव्हेंबरला माननीय प्रधानमंत्रीजी मुंबईमध्ये येत आहे. तो त्यांचे हस्ते आपला माणूस आहे की आपण माननीय प्रधानमंत्रीजी 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 75,000 विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्राची 417 ITIमध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहे. शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आपण त्याने सांगितलं की जे लोकल रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस सिलेक्ट करा. आणि ते यावेळी आपण ITIचे जे मॅनेजमेंट कमिटी, आपण पूर्वी आपल्याकडे ITIमध्ये मॅनेजमेंट कमिटी नव्हती. आपण सर्व 417 ITIमध्ये मॅनेजमेंट कमिटी तयार केली आहे. असं आहे की आमच्याकडे फार मॅनेजमेंटचे लोक डिपार्टमेंटमध्ये नाही आहे. तर ते कमी जे होती ते आपण अशा रीतीने लोकांचे ते त्यामध्ये काय त्याने पेमेंट नाही आहे, पण ते समाजामध्ये काम करता, एक्सपर्ट आहे किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आहे. तर त्याने सर्वांना आपण तिथे घेतला. प्रत्येक ITIमध्ये 5-5 लोकांनी घेतला. ते आता ते महिन्यामध्ये कमीत कमी 1 मीटिंग असते, साधारणतः 2 ते 3 मीटिंग असते. ते त्याने आपण आज सर्व आता त्यांच्या मार्फत आपण पुढे चालला आहे. ITIची मॅनेजमेंट कमिटीचे सेक्रेटरी आमचे स्कूलचे प्रिन्सिपल असतात, आमचे ते ऑफिसर्स त्यामध्ये असतात. तो त्याने सिलेक्ट करावा कोर्सेस, त्याने सिलेक्ट करावा टीचर्स, त्याने सिलेक्ट करावा त्याने काय न्यू एज कोर्सेस पाहिजे, असं आपण त्यामध्ये अजून पुढे जाऊन यावेळी शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजे 3 ते 4 महिन्याचा एक कोर्स, जे उदाहरणार्थ हाऊसकीपिंगचा कोर्स, जे आपले सौर ऊर्जा आहे ते सौर ऊर्जाचे रिपेरिंगचा कोर्स, इलेक्ट्रिक व्हेकलचे रिपेरिंगचा कोर्स, ट्रॅक्टरचे रिपेरिंगचा कोर्स, ते ड्रायव्हिंगचा कोर्स, असे जे लहान कोर्सेस आहे ते लहान कोर्सेस 3 ते 4 महिन्याचे त्याने 50 कोर्सेस दिले होते. आणि त्याने दिला होता की तुम्ही सिलेक्ट करा. त्यामध्ये त्याशिवाय तुम्हाला काय हवा असेल तर तुम्ही ते कोर्स घ्यावा. तो सर्वांनी सिलेक्ट केले. अच्छा, 2 त्यामध्ये आपण एक तुकडी महिलांसाठी रिझर्व ठेवली आहे की त्यामध्ये आपण ते जे सर्व महिलांना आपण संपर्क केला आहे ते एक तुकडीमध्ये ते महिला कोर्सेस घेतले, त्यांचे जे हवा आहे त्या कोर्सेस, आणि बाकी ते मिक्स ठेवले. तो हे कोर्सेस 9 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तर यामध्ये आमच्या ITIमध्ये 75,000च्या एक बॅच म्हणे ते हळूहळू वाढणार आहे. आमची अशी अपेक्षा आहे की नेक्स्टमध्ये ते आता पॉप्युलर नाही आहे. एक वेळा लोकांनी कळला की अरे ते फायद्याचं आहे, सर्टिफाईड कोर्स आहे, प्रॅक्टिकल कोर्स आहे, तो ते 75,000 से 80,000 90,000पर्यंत जाईल. तो प्रथम वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 4 लाख लोकांना नवीन ट्रेन करू. आता आमची कॅपॅसिटी 2 लाखची आहे. 2 लाखची वाढून ते 25,000 न्यू एज कोर्सेस झाले, 2.25 लाख झाली. तो अजून ते 3 लाख कमीत कमीत यावेळी आमच्या ITIच्या एक्सपर्टाईजचा कोर्स 5 लाखपर्यंत जाईल. त्यामध्ये नवीन फर्निचर पण आणले, आम्ही लेटेस्ट फर्निचर आणले, क्लासरूम पण रिनोव्हेट केले. आणि त्यामध्ये आम्ही असा पण ठेवला आहे की तुम्ही 25% आमचे ITIचे टीचरांनी घ्यावा आणि 75% बाहेरचे टीचर, एक्सपर्टाईज टीचर पाहिजे, तर तुम्ही ते एक्सपर्ट घ्यावा. आणि त्यासाठी आम्ही 1,000 ते 5,000ची फीस मर्यादा ठेवली आहे. ITIचे विद्यार्थ्याने फ्री राहील, पण त्याच्यासाठी आम्ही त्याने कौशल्य विकास योजना दिली आहे. सर्व ITIमध्ये फार जगे फार मोठी आहे.
ते जगेचा फार उपयोग नाही आहे. त्या बी यावेळी आपण हळूहळू ते जे नवीन कन्स्ट्रक्शन करत आहे तो त्यामध्ये आपण सर्व नवीन कोर्सेस सुरू ठेवू. ते प्रायव्हेटायझेशनमध्ये आता आपण नेक्स्टमध्ये येऊ. तो हा जे शॉर्ट टर्म कोर्सेज आहे ते फार पॉप्युलर कोर्सेज आहे. ते 100% सक्सेस होणार आहे. आता आज उद्यापासून आमची ॲडमिशनची प्रोसेस सुरू होईल. ते वेबसाईट आज आपण लॉन्च केली आहे. तो ते त्यामध्ये कोणी गडचिरोलीचे हा ITIमध्ये कोणते कोर्सेस आहेत त्यांची फीस काय ते सर्व तिथे दिसेल. तो तिथे जाऊन ते आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. हा एक शॉर्ट टर्म कोर्सेसचा झाला. आता न्यू एज कोर्सेसचा झाला, रिनोव्हेशनचा झाला. त्याशिवाय आता आपण प्रायव्हेटायझेशनचे एक मोठी ते ITIचे संपूर्ण नंतर ते अजून ते प्रायव्हेटायझेशनसाठी आपण ॲडॉप्शन पॉलिसी मंत्रिमंडळाने क्लिअर केली आहे. माननीय मुख्यमंत्रीजीच्या निर्देशानुसार त्यामध्ये आपण सर्व ITI त्यामध्ये आपण असा ठेवला आहे की एक तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ITI घेतली तर त्याबरोबर तुम्हाला एक गावाची ITI घ्यावी लागेल. तो गावाची ITIमध्ये कोणी येत नाही. ती टीचर पण येत नाही, स्टुडंट पण येत नाही, कोणी कॉर्पोरेट हाऊस पण येत नाही. तो 1+1 असा आम्ही कॉम्बिनेशन ठेवला आहे. ते कॉम्बिनेशन केलं आहे. हा घेतली याचे बरोबर तुम्हाला चॉईस दिली आहे की यामधून कोणी घ्यावा. पण ते A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास हे 4 क्लासेस केली आहे. तो C क्लास एकत्र घेऊ शकता. पण A घेतली तर त्याबरोबर D घ्यावी लागेल 2. B घेतली त्याबरोबर 1 Dची घ्यावी लागेल. असं मी क्लासिफिकेशन केलं आहे. तो ते फार त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. कमीत कमी 50 ITI या डिसेंबरच्या पूर्वी त्यांच्याकडे आपण देऊ. समोर आलेलं आहे. सर्वांनी ऑफर लेटर दिलेलं आहे. फक्त आम्ही प्रोसेस कंप्लीट करत आहे. त्यांच्या बेसिक असं आहे की कोर्सेस त्याने नक्की करायच्या, मशिनरी त्याने आणायची, टीचर्स त्याने आणायच्या. त्यांचे जे आमचे टीचर कंटिन्यू राहतील. त्यांचे जे टीचर असतील त्याने गव्हर्नमेंट पगार आम्ही देऊ. पण ते गव्हर्नमेंटचे वर त्यांचे आमची पगार 40,000 त्याने 1 लाखचा टीचर आणायचे असेल तर स्वागत आहे. पण 60,000 त्याने द्यावं लागेल. पण ते 60,000 आम्ही त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये घेऊ. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट असं आहे की ते आपण 5 करोड आणि 10 करोड अशी 2 लिमिट ठेवली आहे. त्यामध्ये मॅनेजमेंट एक्सपेन्सेस सामील आहे, मशिनरीचे एक्सपेन्सेस सामील आहे, ते टीचर्सचे पगार सामील आहे, रिनोव्हेशनचे सामील आहे. सर्व जे काही त्याने करायचे असेल ते करावा. 70-30चा रेशो असेल. 30% जे काही ते इन्व्हेस्टमेंट केलेली 70% आमच्या इन्व्हेस्टमेंट राहील. आमचा इन्व्हेस्टमेंट कसा राहील ते ITIमध्ये. तर आमच्या ते टीचर्सची सर्व पगार आम्ही देऊ. ते सर्व जे काही आमचे इम्प्रूव्हमेंटचं काम ते आम्ही कंटिन्यू करू. आता जे काही आम्ही ते नवीन मशीनी आणत आहेत ते पण आम्ही कंटिन्यू करू. आमच्याकडे 1200 करोड रुपये आम्हाला वर्ल्ड बँकने दिले आणि 4200 करोड रुपये आम्हाला ADB बँकने कबूल केले आहेत. आमच्याकडे आता पैसे आहेत. आम्ही ते त्याने देऊन आम्ही थांबणार नाही आहे की आता ते GSWने घेतला तर ते सर बघतील नाही. आम्ही आमच्या कंटिन्यू करू. ADB हां ADBने 4200 करोड रुपये दिले. वर्ल्ड बँकने 1200 करोड रुपये दिले. समजा नगरची एखादी प्रायव्हेटायझेशन झाली फॉर एक्झाम्पल आणि तिकडचे शिक्षक आहेत तर ते तिकडेच नगरमध्ये राहतील का ते दुसरीकडे जातील? नाही, ते तिथेही राहतील. ते तिथेही राहतील. शिक्षकही तिथे राहतील, स्टुडंट्सही पण तिथे राहतील. आमच्या ITI स्टुडंट्सने काही ते एक्स्ट्रा घेऊ शकत नाही. पण ते त्यांच्या वायबल कसा ठरेल असं आम्ही सांगितलं की असं सर्व लिमिट. पण त्यांच्या ते आता काय आहे की फक्त लोकांसाठी फार कमी लोक करतात. नाही ते 5 वर्ष 10 वर्षासाठी कमिटमेंट करायचं तर कसं करायचं. एक वेळा करू शकता की ठीक आहे मग स्पॉन्सर करू, हा मैं मशीनरी देऊ, हा मैं करू. पण 10 वर्षासाठी कोणी कमी आपला कमिटमेंट करणार आहे. तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी फार काही ऑफर दिली आहे. त्याने प्रत्येकने एक प्रायव्हेट ITI देणार आहे. प्रत्येकने 2 कौशल्य विकास आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना देणार आहे. त्यामध्ये 8 ते 9 लाख रुपयाची त्यांची इन्कम असते. त्याने आपण 2-2, 3-3 कॉमर्शियल होर्डिंग देणार आहे. त्याशिवाय 1000 फीटचे त्याने ते जे मान लो काय ना मोटर मेकॅनिकच्या कोर्स कंपनी आहे एक महिंद्राची मोटर त्याने ते कोर्स करायचे ITI घेतली तर त्याचे संबंधित आपण रिपेअर शॉप पण त्याने देऊ तिथे. तर त्यांची पण काम होईल तिथे. आमच्या मुलामुलींना शिकण्यासाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण होईल. असं सर्व काही आपण आणि ते परचेजिंग ऑफ द इक्विपमेंट त्याने सरकारी प्रोसेसमध्ये जावं लागेल नाही. ते त्याने जे काही मार्केट रेट आहे त्यामधून त्याने परचेस आउटसाईड करावा
नाही तर ते त्यासाठी काही लोक थांबतात की तुमच्याकडे कोण येणार, तुम्ही अप्रूव्हल देत नाही, पेमेंट देत नाही. त्याने करावा. ते ITI मॅनेजमेंट कमिटी त्यांचे आमचे लोक पण आहे, त्यांचे लोक पण आहे. त्याने मार्केट रेट जे काही असेल तर मार्केट रेट मशीनरी परचेस करावा आणि पेमेंट करा, ते आम्ही त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये घेऊ. असा ते एक आपण प्रायव्हेटेशनचा केला आहे आणि हा चांगली रीतीने सक्सेस होईल असं आमची कल्पना आहे. आणि हे ITIमध्ये ITIच्या आमच्या असं आहे की पूर्वी तुम्हाला कोणाला माहिती असेल, पूर्वी ITIची फार चांगली व्हॅल्यू होती. मध्ये गावामध्ये एक मोठा परिवार कोणी असेल आणि आपली मुलगी कुठे द्यायची असेल तर गावात सुद्धाचे ITI स्टुडंट्स कोण आहे. अजून पण काही कोर्सेसमध्ये आहे ITIची फार चांगली व्हॅल्यू आहे. पण ते हळूहळू काय इंजिनिअरिंग कॉलेज आले, पॉलिटेक्निक आले, मोठे मोठे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आले, तर आमचे मुली फार ते काही कोणाने त्यावर ध्यान दिलं नाही. आता ते मी 3-5 वर्षाच्या आत तुम्ही बघेल की सर्व ITIचे सकल बदलेल पण मुलीची सकल पण बदलेल. हा ते आता तुम्ही ते उभा करा इंजिनिअरिंग स्टुडंट्स आमच्या ITI स्टुडंट्स, तो त्यामध्ये ऑफ द रेकॉर्ड सांगू शकता की आमच्या ITI स्टुडंट फार कमी दिसतो. आमच्या मनामध्ये त्यांची खंत आहे की त्यांचे लाईफाचे जीवनचे जे इम्पॉर्टंट 5 इयर्स आहे ते मी वेस्ट करता. ते नंतर ते कुठेही लहान जॉब करतात, चांगले जॉब पण मिळतात पण 100% जॉब त्याने मिळत नाही. आणि त्याने जे शिकला पाहिजे ते आम्ही शिक्षण देण्यासाठी आमच्याकडे मशिनरी पण नाही, कोर्सेस पण नाही, फार जुने कोर्सेस आहे, फार जुनी मशिनरी आहे, तो सर्व आम्ही चेंज करत आहे आणि सर्व माननीय मुख्यमंत्रीचे निर्देशानुसार करत आहे. तो ITIच्या चेहरा मोहरा बदलणार आहे असा आमचा विश्वास आहे. त्याशिवाय आत्ता आपण एक महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री स्वरोजगार योजना सुरू केली आहे. ते मंत्रिमंडळाने त्याने अनुमती दिली. त्याचे पण आम्ही प्रयत्न करत आहे की 8 ऑक्टोबरला माननीय प्रधानमंत्री जे असते त्यांच्या लोकार्पण उद्घाटन व्हावा. त्यामध्ये काय आहे तो ते जे आपण स्टार्टअप गिणता, स्टार्टअप सांगता, स्टार्टअपमध्ये फेल्युअर रेट फार जास्त आहे. लास्टमध्ये स्टार्टअप युनिकॉर्न वगैरे जे जातात तेच कमी आहे, फार नंबर ते पर्सेंटेज कमी आहे. तुम्ही बघा किती पर्सेंटेज आहे मी सांगू शकत नाही, पण कमी आहे असं मी सांगू शकतो. तो त्यामध्ये काय रिझल्ट काय तो ते मुली जे स्टार्टअप करतात, स्टार्टअपचा क्रेज आहे, स्टार्टअपचा पण एक मोठा फील्ड आहे. पण त्यामध्ये ते त्यांचे जीवनाचे 5 वर्ष वाया जातात. पूर्वी ते सिलेक्ट करता कोणसा प्रोडक्टमध्ये जायचं, नंतर ते कोणाकडे मशिनरी घेता किंवा जगेट बघता आणि ते प्रोडक्शन सुरू करता, नंतर ते प्रेझेंटेशन करता, कोणी फंड घेतला तर फंड घेऊन ते मार्केटिंग करता आणि 5-7 वर्षानंतर त्याने कळता की आता मी जास्त चालू शकत नाही, तर परत ते आता कधी जॉब जॉईन करता किंवा कोणाच्या बरोबर बिझनेसमध्ये करता. पण त्यामध्ये त्यांचे जीवनचे 5 इम्पॉर्टंट इयर वाया जातात. तर आम्ही ते आता ते सक्सेस रेट रिव्हर्स करायची आहे. तो रिव्हर्स कसा करायची यासाठी आम्ही म्हैसकर साहेब आहे ना ते पुण्याचे, त्यांच्याबरोबर बसलो. परदेशी साहेब आहे ते आपले, त्यांच्यावर बसलो मित्राचे. अजून 5-7 एक्सपर्टबरोबर आम्ही बसलो. आम्ही जे योजना प्रपोज केली आणि अप्रूव्ह झाली आहे ती योजना अशी आहे की आमच्याकडे 35 लाख लोकांची लिस्ट आहे ज्याने काही ना काही टेक्निकल कोर्सेस केले आहे. ते आमचे मुली आहे किंवा ते मुख्यमंत्री प्रधानमंत्रीजीने मध्ये ते आपले बारे बेलुदारासाठी जे योजना दिली होती त्यांचे आहे, पॉलिटेक्निकचे आहे, इंजिनिअरिंगचे आहे, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे आहे असा. आणि त्याशिवाय महिला बचत गट आहे. त्याने सर्वांनी आम्ही एक मासिलकर साहेबांची चर्चा करून तर हा सर्व त्यांचे ब्रेन चाइल्ड ॲक्च्युअली ते असा त्यामध्ये आपण ते 35 लाख लोकांना आम्ही ईमेलद्वारे कळवणार आहे की आम्ही ऑनलाईन एक्झाम तुम्हाला घेत आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असेल सेल्फ एम्प्लॉयमेंट हा स्कीम आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट ती स्टार्टअप पूर्वी स्टार्टअप सुरू करायचं आणि स्टार्टअपमध्ये तर आम्ही सांगता की तुम्ही 35 लाख लोकांना आम्ही करणार. त्यामध्ये मी ऑनलाईन अर्धा तासाचे घेऊ. फार लहान प्रश्न असेल, एक उदाहरणार्थ ते एक प्रश्न असेल की तुम्हाला मी सकाळी 1000 रुपये दिला, तुम्ही संध्याकाळपर्यंत 1000च्या काय करू शकता की तुम्ही ते प्रॉफिट करून आणा, काय करू शकता. तो कोणाने आन्सर दिला की बाई
मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील, तो शेअर मार्केटमध्ये 1000 दिला तर संध्याकाळपर्यंत वाढणार नाही, तो त्याने मी थांबू तिथे. कोणाने असा आन्सर दिला की नाही मैं APMC मार्केटमध्ये जाईल, होलसेलमध्ये सकाळी सब्जियां परचेस करतील, पॅकेजिंग करतील आणि दुपारनंतर मी काय जे मोठी दुकान आहे त्यावर मी विकणार आहे, तर मला कमीत कमी 1500 रुपये मिळतील. त्यामध्ये 1000 रुपये माझी कॉस्ट, 100 रुपये माझी ट्रॅव्हलिंग, 100 रुपये माझी पॅकेजिंग, मला 300 रुपये वाचतील, ते आमची लिस्टमध्ये येतील. असा 5 लाख लोकांना फक्त सिंपल प्रश्न आहे, पण ते त्यांचे ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ॲक्च्युली, ते बिझनेस करण्याचे त्यांचे ॲप्टिट्यूशन आहे का, तो ते 5 लाख लोकांना मुलामुलींना मी सिलेक्ट करू. त्याने आम्ही ADB बँकतर्फे 5 लाख रुपयाचा लोन देऊ. त्यामध्ये त्याने 6% त्यांची इंटरेस्ट रेट आहे, 3% ते मुलामुली भरतील, 3% सरकार भरतील आणि ते लोन त्याने देणार, लोन ते घेतील. आम्ही फक्त त्यांचे हमीपत्र वगैरे देऊ. कारण असं आहे की त्याने त्यांच्यावर पाहिजे की मला लोन रिपेमेंट करायचं आहे, नाही तर लोनचे फर्स्ट 2 इयर्स 3 इयर्समध्ये त्याने काही रिपेमेंट करायचं नाही जोपर्यंत ते सेटल होत नाही. लोन दिला तर ते काय आदमी सेल्फ स्टार्टअप किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता का, तर नाही. तो त्याच्यासाठी त्याने इनोव्हेशन सेंटर पाहिजे, ते आम्ही प्रत्येक ITIमध्ये उभा करू. त्याने गायडन्स सेंटर पाहिजे, ते आम्ही प्रत्येक ITIमध्ये 10 लोकांची, एक्सपर्ट लोकांची एक कमिटी तयार केली आहे, मेंटर्स. ते त्याने मेंटिंग करतील की ठीक आहे तुम्हाला हेअर कटिंग सॅलून करायचं आहे ना, तर तुम्ही असं करा, इथे जगे शोधा, हा करा, ते करा, असं जे काही लहान त्याने प्रश्न असेल त्याने ते रेग्युलर मेंटर्स करतील. आणि त्याशिवाय आम्ही एक चॅटबॉक्स निर्माण केला आहे. ते चॅटबॉक्समध्ये 50 त्यांचे जे युजल प्रश्न असेल, मला कोणाला अपॉइंटमेंट लेटर द्यायचा आहे, कसा ड्राफ्ट करू, मला काही जगे घ्यायचं आहे, लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट कसा तयार करू, मला हा ते डहाणूमध्ये मला पॅकेजिंग करण्यासाठी संपर्क करू, तो कसा संपर्क करू, तो ते कुठे सोडणार आहे, ते शोधण्यासाठी ते गेलो तर त्यांच्याकडे ते त्यांच्यासाठी फरक काही चीज नवीन आहे. तो आमच्या चॅटबॉक्समध्ये ते प्रश्न टाकतील. आमच्याकडे 100 आम्ही एक्सपर्ट त्यांच्यावर घेतले आहे, तो त्यांच्याकडे प्रश्न ऑनलाईन जातील, ते ऑनलाईन प्रश्न देतील. 10 मिनटामध्ये प्रश्न संपेल, 5 मिनटात संपेल. लहान प्रश्न त्यांच्याकडे सर्व रेडी असेल. चार्टर्ड GST नंबर पाहिजे, मी काय करू, मला कारण मला ट्रान्सपोर्टसाठी मला माझ्या पॅकेजिंग माझ्या मटेरियल पाठवायचं आहे, तर काय करू, ते सर्व त्यांच्याकडे ते मेंटर्स सांगतील. लोकल मेंटर्स आहे आणि त्यामध्ये पण मी कोटा दिला आहे, ते पॉप्युलेशनप्रमाणे कोटा दिला आहे. तो सर्व मुंबई पुण्यामधून येणार नाही. ते जे काय सांगलीचे असेल ते सांगलीच्या कोटा सांगलीचे लोकांना मिळणार, ते वॅकेंट असेल तर वॅकेंट राहील, पण आम्ही भरणार नाही. गडचिरोली असेल तो तिथे मुलामुलींना मिळतं. आता काय स्टार्टअपमध्ये तुम्ही बघेल, तुम्हाला लक्षात येतील की फार कमी गावाचे लोक आहे, फक्त सर्व ते पुणे, नागपूर, मुंबई असे सर्व स्टार्टअप तिथे आले आणि त्यामध्ये पण बाहेरचे लोक पण येऊन इथे रजिस्टर करताना बेनिफिट घेतात. तो ते आपण असा एक ते स्टार्टअप केला. ते 5 लाख लोकांचे आपण 6 महिन्यानंतर अजून एक एक्झाम घेऊ. ते पण ऑनलाईन असेल, ते थोडा मोठा एक्झाम असेल, 2 तासाचं असेल. त्यामध्ये जे मुले उत्तीर्ण होतील त्याने आपण 25 लाखपर्यंतच्या लोनची व्यवस्था करणार आहे. आमची अशी अपेक्षा आहे की ते 5 लाखमध्ये 2-3 लाख मुलं तर सांगणार की आम्ही आमच्याकडे अजून काही पैसे द्यायचे नाही, आम्ही माझ्या ते वडापावचा बिझनेस सुरू केला आहे, आम्ही हार्डवेअरचा बिझनेस सुरू केला आहे, आम्ही ॲग्रिकल्चर मटेरियलचे पॅकेजिंगचा बिझनेस सुरू केला आहे, आम्ही ते खुश आहे. मी ते आमच्या मेन आमचा पर्पज आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंटने कसं आपण सपोर्ट करू शकता, तो ते आपण एक करणार आहे. त्यामध्ये बारे बेलूदाराचे सर्व आयटम घेतले सर्व, पण सर्वात जास्त रोल यामध्ये बँकाचे आहेत का, आमच्या आहेत का, नाही. सर्वात जास्त रोल मेंटर ग्रुपचे आहे. ते जे मेंटर आहे त्याने असा ओनरशिप आली की हा माझ्या गावाचा मुलगा आहे, मी त्याने सपोर्ट करू, तर ते सक्सेस होईल. बाकी सर्व फॅसिलिटी कोणी उभा करू शकता. मुद्रा लोन सारखं म्हणजे मुद्रा लोन आहे तसं, हे सेंट्रल गव्हर्नमेंटची मुद्रा लोन नाही तसं. मुद्रा लोनमध्ये फक्त लोन देता. आमच्याकडे लोन ते सांगत होते की लोनची व्हॅल्यू जास्त नाही आहे, मेंटरशिपची व्हॅल्यू जास्त आहे. असं आहे की गव्हर्नमेंट हमी नक्की देणार आहे, पण ते लोन ते घेणार आहे, ते लोनची हमी आम्ही देऊ, आम्ही आला आहे. पण असं आहे की तुम्हाला लक्षात असेल की ते महिला बचत गट आपले आहे, ते लोन घेता, त्यांचे डिफॉल्ट रेट किती आहे, 2%.
98% रिपेमेंट करतात, कोणी डिफॉल्ट करत नाही. महाराष्ट्राचे लोक यावर फार चांगले आहे. कोणाच्या मनामध्ये सुरुवातमध्ये असं नाही की आम्ही ते पैसा घेऊन पळून जाऊ. ते फसला तर ते त्यांचे काही अडचण असते ते काय करू शकता. तो त्यासाठी आम्ही पूर्वी प्रोव्हिजन केलं आहे की ते फसणार नाही. त्याने रेग्युलर मेंटरशिप मिळणार आहे, त्याने तिथे इनोव्हेशन सेंटर मिळणार आहे, त्या ते जगे मिळणार आहे, तिथे जाऊन आपला प्रॉडक्ट ते बनवू शकता, तिथे आपल्या प्रॉडक्टचे गायडन्स घेऊ शकता. आमचा एक सेंट्रल चार्ट बॉक्स असेल, त्यामध्ये ते लहान लहान प्रश्न विचारू शकता. आणि त्यामध्ये आम्ही त्याशिवाय आम्ही स्पेशल ऑफिसर अपॉइंट केला आहे. ते रेग्युलर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्याने भेटणार आहे की आता तुम्हाला काय चालेल, असा ते एक वेळा सोडणार नाही. असा ते 5 लाख लोक, ते 5 लाख लोकमध्ये आता 6 महिन्यानंतर 1 लाख लोक झाले. 1 वर्षानंतर ते 1 लाख लोकांची आम्ही मोठी परीक्षा घेऊन त्यामध्ये जे 25,000 उत्तीर्ण होतील त्याने आम्ही स्टार्टअपसाठी रजिस्ट्रेशन करू. त्याने सरकारची ऑर्डर मिळेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्डर मिळेल. त्यामध्ये आमची अशी मत आहे की त्यामध्ये जे फेल्युअर रेट आहे ते रिव्हर्स होईल. ते जे 25% स्टार्टअप आहे ते प्रोसेस होऊन आले, तो त्यामध्ये 70 to 90% सक्सेस होईल स्टार्टअपमध्ये. हा आमची एक चांगली योजना मी सुरू केली आहे. त्याशिवाय आता आमच्याकडे फार पोस्ट वॅकेंट आहे. आता उद्या आमच्या एक्झाम आहे, ते 2,700 विद्यार्थी हे तासिका तत्त्वावर होते. त्यांच्या मी स्पेशल मुख्यमंत्रीची परमिशन घेऊन एक्झाम लिहित आहे. ते 5-5 वर्ष आमच्याकडे काम केलं. हां, त्या एक्झाममध्ये पास होईल त्याने परमानंट करू. आमच्याकडे वॅकन्सी आहे ना, आमच्याकडे फार कमी आहे टीचर्स. तर ते भारतून घेऊन त्याशिवाय त्या जे आमच्याकडे होते त्याने प्रिफरन्स देऊ. रिस्पॉन्स कसा आहे, ॲप्लिकंट्स किती आले, काही तुमच्याकडे त्याचा डेटा आहे? एक्झाम आहे तर किती लोक बसणार? ते सर्व बसणार. ते मागे ते भीड लागली आहे तिथे, ज्यांच्याकडे आला नाही ते समोर अनुभव आहे माझ्या केबिनच्या बरोबर समोर की आमच्याकडे आला, आमचा कॉल लेटर नाही आला. किती पोस्ट त्याच्यामध्ये? त्यामध्ये पोस्ट नाही आहे आमच्याकडे. ते 2,700 नंबर आमच्याकडे, 2,000पेक्षा जास्त आमच्याकडे आता मुलामुली सांगितला की त्याने उद्या एक्झाम घेत आहे उद्यापासून. त्यामध्ये काही मुलामुलींनी असं सांगत आहे की आम्ही पात्र होते तर आम्हाला इंटरव्ह्यू लेटर आला नाही, तो त्याच्यासाठी आम्ही सेकंड राऊंड पण घेऊ. 5 वर्षापेक्षा जास्त ते आमच्याकडे तासिका तत्त्वावर होते. ते सर्वांनी आम्ही एक्झाम घेऊन आमच्याकडे वॅकन्सी आहे, ते तिथे आहे, ते 5 वर्ष आमच्यासाठी काम केलं आहे. तो त्याने एक्झाम घेऊन ते पास झाले, त्याने आमच्याबरोबर घेऊ मी प्रमाण घेऊ. ते करू शकत नाही ना, असा करू शकत नाही ना. ते सर्व तासिका तत्त्वावर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे. असं केलं तर अडचण होईल ना. ते लाखोमध्ये आहे. ते मध्ये झाला होता ते मुख्यमंत्री मुलामध्ये ते याने 6 महिन्यासाठी दिला. ते सर्व आले आमच्या परमानंट करा. आता स्टेट डेव्हलपमेंटमध्ये आता डिग्री लेवलवर ईबुक सारखी प्रोव्हिजन आपण ऑलरेडी केली होती. कौशल्य व्यवसाय ITI सारखी आले, आता शॉर्ट टर्म कोर्सेस, हे सगळं ओव्हरलॅप होतं असं नाही का? शॉर्ट टर्म कोर्सेस ॲडिशनल कोर्सेस आहे तुमच्या. ते ओरिजिनल कोर्सवर काही इफेक्ट नाही त्यांचे, ते ॲडिशनल कोर्सेस आहे. त्याने ज्याने सौर ऊर्जाचं काम शिकवायचं त्यांच्यासाठी 2 सालाचे न्यू एज कोर्सेस आहे. पण ज्याने सौर ऊर्जाचे रिपेअरिंगचं काम शिकायचं त्याचे 2 साल वाया करण्याचं काय कारण नाही ना. ते 4 महिन्यामध्ये शिकू शकतात. ते रिपेअरिंगचं काम आहे. ते आम्ही प्रयत्न केला आहे की ते ओव्हरलॅप होऊ नये. तुमच्या म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही फार त्यावर एक अभ्यास करून ते नक्की केलं आहे. काय प्रशिक्षण केंद्र कंपल्सरी काय मी समजलं नाही. हां नाही ते नाही असं नाही. एक मिनिट ते फर्स्ट कंडिशन आहे की लँडची ऑनरशिप, बिल्डिंगची ऑनरशिप, त्यामध्ये त्यांचा काही बोलण्याचा पण हक्क नाही आहे. त्यामध्ये आता ते ह्या बिल्डिंगमध्ये ते ITI ते आपण ॲडॉप्शनमध्ये दिली, आता रिकामी जगा आहे, आम्ही तिथे नवीन काय सुरू करू शकता, ते आमचा हक्क आहे. ते जमीन पण देणार नाही, फक्त ITIची बिल्डिंग त्याच्याकडे देणार आहे. ते इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस आहे ना, ते संपला ना विषय. 10 वर्षानंतर संपला. हां संपला. त्याने ते पगार द्यायचे आहे, एक्सपर्ट आणायचे आहे. असं आहे की त्यामध्ये 2 प्रकारचे लोक येणार आहे. एक तर त्यांच्या मनामध्ये थोडा NGO भाव पण आहे, एक ते लोक येणार आहे. 2
त्याने नेहमी आपल्याकडे पाहिजे स्टाफ पाहिजे. आणि 3 जे काही इन्स्टिट्यूशन्स आहे, एक आपली महाराष्ट्र हाऊसिंग चेंबर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे, ते आपले चितले आहे, ते सांगलीचे सर्वप्रथम ते आले होते सांगलीचे. त्याने ते इथे पण ते 3-4 लोक मिळून आले की आम्ही करू, आम्ही ते मुलीने लोकांच्या मनामध्ये राम पण असताना त्या लोकांच्या समाजासाठी पण करायचे असताना आम्ही ते 10 वर्षांनी हँडओव्हर करणार गव्हर्नमेंटला. हां, पण आमचे त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये आमचे लोक कायम राहणार ना, त्यांचे लोक येणार आहे, त्यांचे चेअरमॅन त्यांच्या होणार आहे, पण आमचे लोक पण तिथे राहणार आहे. असं त्याने हँडओव्हर करत नाही, आम्ही जॉईंट मॅनेजमेंट आहे, हँडओव्हर करत नाही. कदाचित यांच्या प्रश्नाला थोडंसं एक्सटेन्शन आहे. आता बऱ्याचशा कंपन्या NAPS मध्ये आहेत, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्राम, तर त्यांना मग आता इथे टायप्स केल्यानंतर त्यातून काही बेनिफिट मिळणार आहे त्या सेंट्रल स्कीम मधून, की दोन्ही करायला लागणार? नाही, सेंट्रल स्कीम जे आपण सांगत आहे मला ॲक्च्युली त्यांची डिटेल माहीत नाही, पण ते हा एक माझ्या मताप्रमाणे एकदम वेगळा विषय आहे. ते ITI मध्ये त्याने कुठे बेनिफिट ITI मध्ये काम केला म्हणून ITI मध्ये ते घेत आहे म्हणून त्याने तिथे बेनिफिट मिळणार असेल तर मला माहीत नाही. माझ्या मनामध्ये ते असा काही बेनिफिटची स्कीम आहे तर मला सांगा, मी नक्की फॉलोअप करून त्यांचे. हां, नाही पूर्ण 100% एकही सीट वॅकंट राहणार नाही. आदिवासी इलाका जे आहेत ना तिथे मुलं तिथे टीचर पण जात नाही. आता यावेळी आम्ही जे एक शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केल्या ना त्यामध्ये त्या टीचरासाठी आम्ही स्पेशल पेमेंट शेड्यूल तयार केला आहे की तुमच्या राहायली व्यवस्था करू, तुम्ही ट्रान्सपोर्टची व्यवस्था करू. असं सर नाही तर कोणी जात नाही टीचर तिथे. आपल्याकडे NEP मध्ये मल्टिपल एंट्री एक्झिट आपण आणलं आणि 8वी-9वी पासून कौशल्य विकास अभ्यासक्रमात घ्यायचा आणि ज्यांना त्या स्तरावर फॉर्मल शिक्षण सोडायचं आहे आणि पुढे काही व्यवसाय करायचा किंवा त्याचं सर्टिफिकेशन हवं असेल तर हे आता आपण इथे इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली? नाही, आमच्याकडे स्कूल नाही, कॉलेज नाही, आमच्याकडे फक्त ITI ने स्किल सेंटर आहे, तो त्यामध्ये आपण पूर्णतः करणार आहे. हां, पण डिपार्टमेंट म्हणजे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणून काही आता टायर्स होऊन मल्टिपल एंट्री एक्झिट साठी काही प्लॅटफॉर्म असं आहे की स्वतः ते स्कूलवाल्या स्वतःच्या करतील. आम्हाला कडे सांगितलं, मला आनंद आहे, पण कोणाला ते स्वतः सक्षम आहे. आमच्या डिपार्टमेंट फार लहान डिपार्टमेंट आहे. ते आमच्या स्किल डिपार्टमेंटकडे आला नाही कधीच, ते तिथे अडकला केसरकर साहेबाकडे. ते केसरकर साहेब, सिंधुदुर्ग. एक प्रश्न की IT कोर्सेस हे तुमची शॉर्ट टर्म आहे, पण अदरवाईज IT कोर्सेस जे आहेत त्याच्यासाठी रिस्पॉन्स 2 टायर 3 टायर सिटीज मध्ये खूप जास्त चांगला आहे मेट्रोपेक्षा. पण तिकडे प्रॉब्लेम काय झाला, फीस तिकडे खूप जास्त आहे. फीस कडे 0 फीस आहे आमची प्रायव्हेट ITI मध्ये. हां, प्रायव्हेट चांगलं आहे, पण फीस म्हणजे तिकडे अप टू 1 लाख वगैरे. त्यामध्ये आमच्या काही जास्त, बरोबर आहे आपलं म्हणणं बरोबर आहे, पण त्यामध्ये आमच्या काही जास्त रोल नाही आहे. ते प्रायव्हेट ITI ते फीस आमची ITI आम्ही इम्प्रूव्ह करू. आता आमच्या यावेळी टार्गेट आहे की ITI ने सर रिनोव्हेट करू, सेल्फ एम्प्लॉयमेंट घेऊन नेक्स्ट इयर आम्ही सर्व हॉस्टेल तयार करणार आहे. आमच्या 2 वर्षाच्या काम संपला, सर्व नवीन हॉस्टेल तयार करू. हॉस्टेलमध्ये आता मुली स्वतःचा स्वयंपाक स्वयं तयार करता, वार्डन नाही आहे, स्वतः सब करता. ते फार विचित्र स्थिती आहे. ते 2 वर्षामध्ये करण्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. लोक आमच्याकडे डिपार्टमेंट येतील की तुम्ही जे करताय आमच्याकडे करा. ITI केल्या मुलांना डिप्लोमाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळते, जी हुशार असतील त्यांना समजा परवडत नसेल फायनान्शियली तर त्यांच्यासाठी काही स्कीम असेल? आम्ही ते केलं की आम्हाला डिप्लोमाची मान्यता द्यावा ITIच्या कोर्सेसची. आता डिप्लोमाचे दिला तर त्यांचे फायदा होईल. 1 वर्ष वाचेल त्यांचे. ते आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर करस्पॉन्डन्स करत आहे. धन्यवाद.